गुड मॉर्निंग मित्रांनो. मी सध्या आहे नॉर्थ गोव्यामधील एका डॉमेट्रीमध्ये. एक्सपिरियन्स तर डिसेंट काय म्हणजे वाईटच होता. एनिवे, पण रात्री मी मडगाववरून इकडे आलो आणि पब्लिक ट्रान्सपोर्टने आलो ॲक्च्युली. वेगळा एक्सपिरियन्स होता. म्हणजे मला असं वाटलं यार का 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 करतोय मी हे सगळं. डायरेक्ट गाडी हे करून पण जाऊ शकत होतो. पण ठीक आहे यार, एक्सपिरियन्सेससाठी आलोय मी. आणि मोस्टली लोकं फ्रेंड्स बरोबर येतात, बट मी सोलो आलोय. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की मला खूप थोडं हे होतं की यार, मला भेटेल का नाही डॉमेट्री, कसा असेल माझा एक्सपिरियन्स. ट्रेनमधला तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पाहिला असेल. पण मला ॲक्च्युअली मडगावमध्ये भेटत होते डॉमेट्री आणि चांगल्या प्राईसमध्ये भेटत होती. पण मला आसपास एवढं काही फिरण्यासारखं वाटलं नाही. त्यामुळे मी फोन फिरवून लोकांना माहिती काढून थोडं Googleवर सर्च करून लोकल लोकांशी बोलून इकडे आलो. पणजीमध्ये आलो. पणजीमधील ये कौन सा ब्रिज आहे भाई? मिरामार ना? मिरामार. मिरामार. सो इकडे मिरामार बीच आहे साईडला. आणि आता मी कुठे म्हणजे मिरामारच्याच आसपास डॉमेट्री आहे ना ही? हाँ, वॉकवे के पास में. हां. तो अभी यहाँ से अरे मी हिंदी का बोलतोय. हां. तर आता इकडनं मी जे आसपासच्या गोष्टी आहेत, मी असं ऐकलंय इथे चर्च आहे, मिरामार बीच आहे, अजून और क्या-क्या है? ये पोर्चुगल कॉलोनी और और एक क्रूज कैसीनो है. खूप साऱ्या गोष्टी आहेत. जेवढ्या असतील तेवढ्या म्हणजे जेवढ्या करता येतील तेवढ्या एक्सप्लोर करायचा प्रयत्न करूया आणि असे छोटे-छोटे व्हिडिओज मी या सीरीजचे काढत राहीन, तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन. आणि फुल व्हिडिओसाठी आपला जो हिंदी चॅनल आहे, गणेश वाळुंज, तो तुम्ही नक्की चेकआउट करा. चला आता माझा पण इथला चेकआउटचा टाईम झालाय, कारण 7:22 झालेत. मला इकडनं 7:30ला निघायचं.